नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी एक नवीन प्रयोग दाखवणार आहे. आणि इथं तुम्ही बघणार की या ठिकाणी आपण टोमॅटोची लागवड तर केली आहे, पण याच्यामध्ये आपण आंतरपीक हे आल्याचं घेतलेलं आहे. म्हणजेच अद्रक पीक आपण हे आंतरपीक म्हणून यामध्ये घेतलेलं आहे. तर मित्रांनो, हा एक काही यशस्वी प्रयोग आहे की नाही मला माहीत नाही, पण हा मी एक स्वतः केलेला प्रयोग आहे. आणि याचे काय परिणाम येतील, काय रिझल्ट येतील, मी जो अंदाज लावलेला आहे की जोपर्यंत टमाट्याचं पीक याच्यामध्ये आहे तोपर्यंत झाडाला अद्रकचे पाला कोंब जो आहे तो जाड निघणार आणि हायटेड निघणार. आणि सावलीला जे आहे की अद्रक सुरुवातीला चांगलं वाटतं, नंतर टमाटे संपल्यानंतर मी अद्रकला डेव्हलप करणार आहे. मग तत्पूर्वी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की आपण जेव्हा या कुठल्याही पिकाला NPK खतं देतो, नत्रस, पुरत, पालाश, म्हणजे आपण याला बेसल डोसमध्ये 10-26-26 टाकलेलं असेल, DAP टाकलेलं आहे, 12-61 चालू आहे, 19-19 दिलेलं आहे, 13-40-13 चालू आहे आणि 0-52-34 पण आपण त्याला देणार आहोत. तर मित्रांनो, इथं एक गोष्ट तुम्हाला मी आवर्जून सांगतो, आपण जी काही NPK खतं टाकतो यांचा जर अपटेक जर बघायचा असेल किंवा आपण याला जर 100 किलो खत दिलं असेल तर याचा अपटेक जर 20% असेल, तो 20%हून अपटेक जर आपल्याला 50%वरती न्यायचा असेल तर माझ्याकडे एक सोल्युशन आहे मित्रांनो, की जे तुम्हाला मी 200 रुपयामध्ये देणार आहे. 200 रुपयामध्ये तुम्हाला अशी एक औषध देणार आहे, जीवाणू खत, की त्याच्यामध्ये ॲझोक्टोबॅक्टर, PSB आणि KMB, म्हणजेच काय तर नेत्र स्थिर करणारे जीवाणू, फॉस्फरस अपटेक करणारे जीवाणू आणि पोटॅश उपलब्ध करून देणारे जीवाणू मी तुम्हाला देणार आहे. जेव्हा तुम्ही ती बॉटल 200 रुपयाच्या याच्यामध्ये टाकणार तर तुम्ही जे टाकलेलं खत आहे फॉस्फरस आणि पोटॅश, पाऊस जेव्हा पडतो तर पावसाबरोबर हवेतला नायट्रोजन हा पिकाला मिळत असतो. म्हणजे आपण जे म्हणतो की पावसाच्या पाण्याने जेव्हा पीक आपलं वाढतं आहे जोमदार, तर त्याला कारण आहे की हवेतील नायट्रोजन पीक हे घेत असतं. 78% नायट्रोजन हा हवेमध्ये आहे. तो विषय आहे की आपण टाकलेला फॉस्फरस आणि पोटॅश ह्या दोन घटकांची उचल होण्यासाठी आपण याला कितीही आणून टाकले तरी तिथं त्याचा अपटेक होण्यासाठी आपल्याला PSB आणि KMB देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला 200 रुपयामध्ये अशी एक बॉटल देणार आहे की ज्याच्यामध्ये एका mlला 5 करोडचं जीवाणूंचं काउंट आहे. आणि ते खत टाकल्यानंतर तुमचा हा खताचा अपटेक 20% वरून 50% होणार आहे. तर चला तर मित्रांनो, अधिक वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या ऑनलाईन वेबिनारला तुम्ही 1 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये सामील व्हा, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी देणार आहे 200 रुपयामध्ये 1 लिटर जीवाणू खत प्लस 1 तासाची ऑनलाईन मीटिंग फ्री. तर धन्यवाद मित्रांनो. माझा नंबर आहे 9049152806. अधिक माहितीसाठी पुढच्या काही स्टेप्स आहेत, कीटकनाशकाची फवारणी कधी करावी, रासायनिक खतं गरजेची आहेत का, किंवा सॅटेलाईटवरून आता आपण माती परीक्षण करून वर्षभर आपण आपल्या पिकांची कशी देखरेख करू शकतो. तर आधुनिक जी टेक्नॉलॉजी आलेली आहे, आधुनिक जे जैविक तंत्रज्ञान आलेलं आहे, ही आता काळाची गरज बनलेली आहे. तर मित्रांनो, चला तर तुम्ही माझ्या 1 तासाच्या ऑनलाईन वेबिनारमध्ये या, मी तुमची वाट पाहतो आहे.